ओके, या लेक्चरला आपण नेक्स्ट काही मॅथमॅटिकल फंक्शन्स आहेत ती बघूया. लास्ट लेक्चरला आपण एक्सपांड, फॅक्टर, सिम्प्लिफाय, सिरीज प्रिंट करण्यासाठी पी प्रिंट, इनिट प्रिंटिंग हे सगळं बघितलंय. सो आजच्या या लेक्चरमध्ये आपण अजून पुढची काही मॅथमॅटिकल फंक्शन्स बघूया. त्यातलं पहिलं एक आहे सिम्प्लिफाय. आता सिम्प्लिफाय फंक्शन्स आपण बघितले ते सिम्प्लिफाय आहे आणि हे सिम्प्लिफाय आहे. फरक आहे दोघांमध्ये. सिम्प्लिफाय फंक्शन कशासाठी आहे, तर ज्यावेळेस आपण युजरकडनं एखादं एक्सप्रेशन घेणार आहोत त्यावेळेस ते एक्सप्रेशन स्ट्रिंगच्या फॉर्ममध्ये असणार आहे. ठीक आहे, आणि आपल्याला मात्र ते मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये हवंय, म्हणजे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये हवंय. आता आपण जे प्रोग्राम्स केले त्याच्यामध्ये आपण सिम्बॉल्स डिफाईन केले की एक्स सिम्बॉल आहे किंवा वाय सिम्बॉल आहे किंवा झेड सिम्बॉल आहे आणि मग त्याच्यामध्येच एक्सप्रेशन तयार केलं. पण युजरकडनं ज्यावेळेस आपण इनपुट करून घेऊ त्यावेळेस असं काही फिक्स नसेल ना की तो एक्स मध्येच टाकेल किंवा तो वाय मध्येच टाकेल किंवा तो झेड मध्येच टाकेल. तो कुठल्याही लेटरमध्ये टाकू दे, आपल्याला ते मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं असेल तर सिम्प्लिफाय नावाचं फंक्शन यूज करावं लागणार. ठीक आहे, मग सिम्प्लिफाय फंक्शनने काय होणार आहे, तर तुम्ही कुठलंही एक्सप्रेशन टाका कुठल्याही अल्फाबेटमध्ये, ते आपल्याला ऑटोमॅटिकली इन टर्म्स ऑफ सिम्बॉल आपल्याला रिप्रेझेंट करून मिळेल आणि जेणेकरून आपल्याला सिम्पाय लायब्ररीमधली बाकीची फंक्शन्स डायरेक्टली त्याच्यामध्ये वापरता येणं शक्य आहे. ठीक आहे, सो बघा मी सुरुवातीला हे फंक्शन जे काही आहे ते इम्पोर्ट करून घेतो. सिम्प्लिफाय, त्याच्यानंतर ई आपण म्हणजे युजर कडनं डेटा इनपुट करून घेण्यासाठी एक एक्सप्रेशन घेऊया. व्हेरिएबल घेतलाय आणि एक्सप्रेशन ई इक्वल टू इनपुट एंटर एक्सप्रेशन. सो युजर आपल्याला काय ना काहीतरी एक एक्सप्रेशन देईल. ठीक आहे, तो टाईप करेल ते सगळं स्ट्रिंगच्या फॉर्म मध्ये असणार. से एक्स डबल एस्ट्रिक 2 प्लस 2 एस्ट्रिक एक्स प्लस 1. सो आता त्याने जे टाईप केलेलं आहे त्याच्यामध्ये एक्स अजूनही सिम्बॉल आपण नाही डिक्लेअर केलाय, कारण आपल्याला माहित नव्हतं की तो एक्स मध्ये घेणार की अजून कशामध्ये. पण त्याने टाईप केलंय आणि एंटर प्रेस केलं. ठीक आहे, आता एंटर प्रेस केल्यानंतर जे काही एक्सप्रेशन आहे ते एक्सप्रेशन आपलं एक्स डबल स्टार 2 प्लस 2 स्टार एक्स प्लस 1 असं मला काय ना काहीतरी मिळालंय. आता ज्या वेळेस मी एक्सप्रेशन घेतोय, आता ई प्रिंट करतो म्हणजे ई मध्ये ते स्टोअर झालंय. मी प्रिंट ई म्हटलं की मला ते काय ना काहीतरी एक एक्सप्रेशन मिळालं. ठीक आहे, अजूनही आपल्याला ते सिम्बॉल मध्ये आहे की नाहीये हे आपल्याला कळत नाहीये. आता सपोज मी त्याला 2 ने मल्टिप्लाय करतो, 2 स्टार ई कन्सिडर केलं, एंटर की प्रेस केलं, त्याने आपल्याला अजून काहीतरी एक आउटपुट दिलं. पण हे आउटपुट देताना बघा सिंगल कोट्स मध्ये आपल्याला आउटपुट दिलंय. ठीक आहे, आता ज्या वेळेस मी सी इक्वल टू सिम्प्लिफाय नावाचं फंक्शन अप्लाय करेन, SIMPLY सिम्प्लिफाय ई. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मी सी प्रिंट करेन, प्रिंट सी. त्यावेळेस बघा माझं एक्सप्रेशन आलं एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1. ठीक आहे, पण दोघांमध्ये फरक आहे. इथे तुम्हाला जे प्रिंटिंग दिसतंय ते आणि इथे जे दिसतंय बघा त्याच्यामध्ये बेसिकली दिसताना जरी फरक दिसतोय. ठीक आहे, इथे ऍज अ तो टेक्स्ट म्हणून प्रिंट करतोय, पण इथे त्याने त्याला ऍज अ एक्सप्रेशन म्हणून कन्सिडर केलं. का, कारण मी ई मध्ये स्टोअर करून घेतलं जे काही होतं ते, पण मी त्याला सिम्प्लिफाय नावाचं फंक्शन अप्लाय केलं. मग त्यामुळे मला जे काही आउटपुट मिळालं ते मला आता ऍज अ सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन मिळालं. ठीक आहे, इथे तिन्ही एक्झाम्पल सांगितलेत बघा. ई आहे तसंच प्रिंट केला, त्याच्यानंतर 2E प्रिंट केलं, ते मला असं काहीतरी मिळालं, आणि सिम्प्लिफाय केल्यानंतर प्रिंट केलं. ज्यावेळेस तुम्ही इथे 2 स्टार ई म्हणालात ना, त्या केसमध्ये तुमचं एक्सप्रेशन आहे तसंच 2 टाइम्स प्रिंट झालं. ठीक आहे, इथे बघा दिसत असेल तुम्हाला, इथे 2 स्टार ई ज्यावेळेस तुम्ही म्हणालात त्यावेळेस तुमचं एक्सप्रेशन आहे तसंच प्रिंट झालं, फक्त 2 टाइम्स. ठीक आहे, आणि इथे होताना आपण ई एक्सप्रेशन प्रिंट केलं. आपण लगेच प्रिंट करून बघूया, प्रिंट 2C. ठीक आहे, आता त्याने बघा एक्सप्रेशनला 2 ने मल्टिप्लाय केलंय. ठीक आहे, फरक कळतोय का, इथे 2 टाइम्स प्रिंट होतोय आणि इथे 2 ने ऍक्च्युअली मल्टिप्लाय केलंय. म्हणजे इथे त्याने ई ला ऍज अ स्ट्रिंग म्हणूनच कन्सिडर केलं, पण इथे मात्र त्याने सी ला ऍज अ एक्सप्रेशन म्हणून कन्सिडर केलं. मग हे पॉसिबल का झालं, कारण मी आधी मुळात ही कमेंट दिली होती. जोपर्यंत मी ही कमेंट देत नाही तोपर्यंत त्याला तो ऍज अ
एक्सप्रेशन म्हणजे ॲज अ टेक्स्ट म्हणून, ॲज अ स्ट्रिंग म्हणूनच ट्रीट करणार आहे. ज्यावेळेस मी सिम्प्लिफाय वापरेन त्यावेळेस मात्र त्या टेक्स्ट बनणं त्याला आपल्याला मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये कन्वर्ट करता येतं. ठीक आहे. सो सिम्प्लिफाय फंक्शनचं वर्किंग समजलंय का बघा. अजून एक आपण एक्झाम्पल घेऊ. सपोज आपण घेऊया ए मध्ये स्टोअर करूया एखादं एक्सप्रेशन. ए इक्वल टू युजरकडनं घेऊया, इनपुट करून घेऊ. सपोज मी टाकलं एक्स डबल स्टार 2 प्लस 5x प्लस 6. ठीक आहे. एक्स डबल स्टार 2 प्लस 5x प्लस 6. आता मी प्रिंट ए म्हटलं तर मला काहीतरी एक्सप्रेशन मिळेल. आता सपोज मी याचे फॅक्टर पाडायला घेतले तर मी आधी फ्रॉम सिम्पाय इम्पोर्ट फॅक्टर असं इनपुट करून घेतलं आणि सपोज प्रिंट केलं, प्रिंट फॅक्टर ए. ठीक आहे. तरी सुद्धा आपल्याला मिळत आहेत का? असं का झालं? कारण ऑलरेडी या अख्ख्या प्रोग्राम मध्ये त्याने आधीच मुळात एक्सला सिम्बॉल म्हणून ट्रीट करून टाकलंय. ठीक आहे. सो एकदा तुम्ही शेल ओपन केलात आणि एकदा एखादं एक्सप्रेशन घेतलं आणि ते सिम्प्लिफाय केलं की त्या लेटरला तो ऑटोमॅटिकली सिम्बॉल म्हणून ट्रीट करून टाकतो. आता अजून एक आपण एक्झाम्पल घेऊ, बघूया आपलं वर्क होतंय का. युजरकडनं मी डेटा इनपुट करून घेतो बी मध्ये. एक्सप्रेशन से y डबल स्टार 2 प्लस 5 स्टार y प्लस 6. ठीक आहे. y मधलं एक्सप्रेशन घेतो 5 स्टार y प्लस 6. ठीक आहे. आता प्रिंट करून बघूया. प्रिंट बी. ठीक आहे. परत याला आता फॅक्टर पाडून बघूया. से z इक्वल टू फॅक्टर बी आणि प्रिंट झेड आले. हो, म्हणजे याच्यामध्ये मुळात डायरेक्टलीच येत आहे. वायला सुद्धा त्याने डायरेक्टलीच घेतलं. ठीक आहे. कदाचित सिम्पाय लायब्ररीमध्ये तो ऑटोमॅटिक कन्वर्ट करत असेल तर तसंही असू शकेल, पण आपल्याला चेक करावं लागेल. पण सिम्प्लिफाय आपल्याला करावं लागणार जर मला ते वर्क नाही झालं तर. कारण इथे बघा, इथे ते वर्क होत नव्हतं. ठीक आहे. इथे वर्क होत नव्हतं पण आपण सिम्प्लिफाय दिल्यानंतर मात्र ते वर्क व्हायला लागलं. म्हणजे इथे 2 स्टार सीचं मिनिंग वेगळं आहे आणि इथे या ठिकाणी 2 स्टार ईचं मिनिंग वेगळं आहे. ठीक आहे. सो काही वेळेला कदाचित ते वर्क होतंय, काही वेळेला वर्क होत नाहीये, डिपेंड्स. पण आपल्याला सिम्प्लिफायचं मिनिंग तर तेच राहणार की ज्यावेळेस तुमचं जे काही स्ट्रिंग असेल त्या स्ट्रिंगला सिम्पाय ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर सिम्प्लिफाय नावाचं फंक्शन आपल्याला यूज करायला लागेल. ठीक आहे. सो हे एक फंक्शन आहे. त्याच्यानंतर पुढचं एक आहे बघा, सॉल्व्हिंग इक्वेशन्स. ठीक आहे. आपण सबस्टिट्यूशनने प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पण त्याच्यामध्ये कसं होतं की एक्स आणि वायला व्हॅल्यूज असाइन करायच्या आणि काहीतरी न्यूमरिक व्हॅल्यू एक फाइंड आउट करायची. आता इक्वेशनच सॉल्व्ह करायचं आहे म्हणजे ज्यावेळेस तुमच्याकडे से एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 4 असेल तर त्याची रूट्स फाइंड आउट करणं म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करणं किंवा लिनियर इक्वेशन्स सॉल्व्ह करणं, याच्यासाठी सॉल्व्ह नावाचं फंक्शन आहे. सिम्पाय सॉल्व्ह फंक्शन कॅन बी यूज टू फाइंड द सोल्युशन्स टू द इक्वेशन्स when user input an expression with a symbol representing a variable such as x, solve calculates the value of that symbol. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला कुठला ना कुठलं तरी एक एक्सप्रेशन दिलं इन टर्म्स ऑफ एक्स आणि जर सांगितलं की बाबा याच्यासाठी एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करा, तर तुम्ही आपण रेग्युलर वे मध्ये काय करतो, ते इक्वेशन 0ला इक्वेट करतो आणि एक्सचा आन्सर फाइंड आउट करतो. पण मॅथमॅटिक्स मध्ये म्हणजे पायथॉन मध्ये सेम कॅन बी डन युझिंग द सॉल्व फंक्शन. ठीक आहे. दिस फंक्शन ऑलवेज मेक्स इट्स कॅल्क्युलेशन बाय अज्युमिंग द एक्सप्रेशन एंटर्ड इज इक्वल टू 0. जे आपण रेग्युलर वे मध्ये करतो तेच आहे. आपण इक्वेशन इक्वेट करणार 0ला आणि एक्सचा आन्सर फाइंड आउट करणार. ठीक आहे. बघूया आपण लगेच वापरून सॉल्व फंक्शन. इम्पोर्ट करून घेतलं सिम्बॉल आणि सॉल्व. एस कॅपिटल झाला होता सिम्पाय मधला. त्याच्यानंतर एक्स इक्वल टू सिम्बॉल
एक्स, एक एक्सप्रेशन घेतलं ई इक्वल टू से एक्स मायनस 5 मायनस 7 आणि सॉल्व ई. सॉल्व ई केलं, मला लगेच त्याचा आन्सर मिळालं बघा 12. ठीक आहे. सपोज परत एकदा आपण एखादं एक्सप्रेशन घेऊया, से ए इक्वल टू एक्स स्क्वेअर, लिनियर, आधी लिनियरच घेऊया, एक्स प्लस 10 ए इक्वल टू एक्स प्लस 10 एंटर आणि सॉल्व ए. ठीक आहे, -10, कारण एक्स प्लस 10 इक्वल टू 0 तो कन्सिडर करणार. सो एक्स इक्वल टू -10. सो सॉल्व फंक्शनने आपल्याला एखाद्या व्हेरिएबलचा आन्सर फाइंड आउट करता येईल. ठीक आहे. त्याचा आउटपुट मिळताना बघा कसं मिळतं, तर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये मिळतं. इथे दोन्ही आउटपुट्स बघा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये मिळाली. त्याचं मिनिंग काय की ते आपल्याला ऍज अ लिस्ट म्हणून तो आन्सर देतो. ठीक आहे, कारण एखादं ज्यावेळेस तुम्ही एक्सप्रेशन घेता, क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल त्यावेळेस त्याला 2 सोल्युशन्स असू शकतील. ज्यावेळेस तुम्ही क्युबिक एक्सप्रेशन घ्याल त्यावेळेस त्याला 3 सोल्युशन्स असू शकतील. सो एकापेक्षा जास्त रिझल्ट आपल्याला मिळणं शक्य आहे, म्हणून लिस्ट तयार होते. इन दॅट केस द लिस्ट विल हॅव ऑल द सोल्युशन ॲज इट्स मेंबर्स. म्हणजे काय एकच असेल तर ठीक आहे की ते लिस्टचं फर्स्ट मेंबर झालं, पण जर क्वाड्रॅटिक घेतलं तर 2 आउटपुट्स येणार. सो दोन्ही आउटपुट स्ट्रिंग करण्यासाठी ऑटोमॅटिकली तो लिस्ट म्हणून कन्सिडर करतो. ठीक आहे. You can also ask the solve function to return the result so that each member is a dictionary. Okay, each dictionary is composed of the symbol and its value. This is especially useful when solving simultaneous equations where we have more than one variable to solve for, because when the solution is written as a dictionary we know which solution corresponds to which variable. म्हणजे थोडक्यात काय, ज्यावेळेस माझ्याकडे सिंगल व्हेरिएबल आहे आणि त्याचं सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे त्यावेळेस मला ठीक आहे लिस्टमध्ये मिळालं तरी पण चालू शकेल. पण मग डिक्शनरीचा यूज केव्हा होईल, ज्यावेळेस माझ्याकडे सायमल्टेनियस इक्वेशन्स असतील, म्हणजे 2 व्हेरिएबल्स मधली इक्वेशन्स असतील, तर मग मला 2 व्हॅल्यूज रिटर्न करून मिळणार ना. आणि मग 2 व्हॅल्यूज जर रिटर्न करून मिळाल्या आणि त्या लिस्टमध्ये असतील तर पहिली व्हॅल्यू एक्सची की दुसरी व्हॅल्यू एक्सची ही गडबड होणार. पहिली व्हॅल्यू वायची की दुसरी व्हॅल्यू वायची हे लक्षात येणार नाही पटकन. मग अशा वेळेस आपल्याला डिक्शनरी वापरता येईल, जेणेकरून डिक्शनरीला बघा की असते, की आणि व्हॅल्यू असं 2 गोष्टी असतात. सो की म्हणून तो ऍज अ व्हेरिएबल ट्रीट करेल आणि व्हॅल्यू म्हणजे त्याची व्हॅल्यू म्हणून तो ट्रीट करेल. सो x:12 y:23 म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू 12 आहे आणि y ची व्हॅल्यू 23 आहे, असं आपल्याला त्याच्यामध्ये कुठेतरी फाइंड आउट करता येणं शक्य आहे. ठीक आहे. सो कुठलं एक्सप्रेशन आहे आणि कसं आन्सर हवं याच्याप्रमाणे आपलं आउटपुटचं हे बदलत जाणार, की लिस्ट चालेल का किंवा डिक्शनरीज हवी का. मग सायमल्टेनियस इक्वेशन्स असेल तर लिस्ट फायदेशीर नाही, कारण आपल्याला पटकन कळणार नाही की एक्स ची व्हॅल्यू कुठली आणि वाय ची व्हॅल्यू कुठली. पण मग तेच जर डिक्शनरी असेल तर मला ते पटकन समजेल. पण सपोज माझं इक्वेशन सिंगल व्हेरिएबल मध्ये असेल तर मग मात्र मला डिक्शनरीची गरज नाही, कारण ज्या काही व्हॅल्यूज येणार आहेत त्या सगळ्या व्हॅल्यूज एक्सच्याच असणार. ठीक आहे. सो हा फरक आहे. सो इथे जे एक्झाम्पल बघितलं ते लिनियर इक्वेशन होतं. तसंच आपल्याला आता क्वाड्रॅटिक इक्वेशन बघूया, सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. ठीक आहे. वी हॅव ऑलरेडी रिटर्न प्रोग्राम टू फाइंड द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. तुम्हाला आठवत आहे बघा, याच युनिटमध्ये सुरुवातीला आपण एक प्रोग्राम लिहिला होता रूट्स फाइंड आउट करायचा. तुम्हाला मी वाचा असं म्हटलं होतं. सो ते फॉर्म्युला आपल्याकडे आहेतच, 2 रूट्स आहे. आता इथे आपल्याकडे डायरेक्टली सॉल्व फंक्शन जे काही आहे ते सॉल्व फंक्शन वापरून आपल्याला ते फॉर्म्युले वगैरे लिहिण्याची गरज नाही, कारण फॉर्म्युल्याचा पार्ट हा त्या सॉल्व फंक्शनच्या कोडिंगमध्ये ऑलरेडी लिहिलेला असणार आहे. आपल्याला जस्ट यूज करायचं आहे. ठीक आहे. मग आपण हे एक्सप्रेशन घेऊ. ठीक आहे. x² + 5x + 4 नावाचं एक एक्सप्रेशन घेऊ. जरा क्लोज करतो, परत ओपन करतो. परत मला आता आधी इम्पोर्ट करावं लागणार. फ्रॉम सिम्पाय इम्पोर्ट सिम्बॉल कॉमा सॉल्व, त्याच्यानंतर x इक्वल टू सिम्बॉल x. ठीक आहे. आता मी एक्सप्रेशन घेतो e इक्वल टू x² + 5x + 4. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा मी टाईप करतो सॉल्व ब्रॅकेटमध्ये माझं एक्सप्रेशन कॉमा
DICT इक्वल टू ट्रू, एंटर. ठीक आहे, त्याने मला डिक्शनरी म्हणून प्रिंट करून दिलं. एक्स ची व्हॅल्यू -4, एक्स ची व्हॅल्यू -1. एक्सप्रेशन कडे मी काय पाठवलं, सॉरी सॉल्व फंक्शन कडे काय पाठवलं तर ई पाठवला, म्हणजे ज्याच्यामध्ये माझं ऍक्च्युअली एक्सप्रेशन आहे ते, आणि मला आउटपुट कसं हवंय तर डिक्शनरीच्या फॉर्म मध्ये हवंय. सो डिक्ट इक्वल टू ट्रू, आणि त्याने मला डिक्शनरी म्हणजे थोडक्यात काय, ही तुमची की झाली, एक्स ही की झाली, ही की झाली, आणि ह्या झाल्या व्हॅल्यूज -4 अँड -1. सो जो प्रोग्राम तुम्ही या युनिटमध्ये सुरुवातीला 10-15 लाईन्स मध्ये लिहिला होता, तोच प्रोग्राम आपण एका सिंगल लाईन मध्ये लिहिला. ठीक आहे, दिस इज द पॉवर ऑफ सिम्पाय लायब्ररी. ठीक आहे, तुम्हाला खूप सोपं जाणार. आता जर तुम्हाला कोणी उद्या विचारलं की एखादं एक्सप्रेशन दिलं आणि सांगा याचे रूट्स काय, तर तुम्ही पटकन पायथॉन चालू करायचं, पायथॉन मधलं सॉल्व फंक्शन यूज करायचं आणि पटकन आन्सर देऊन टाकायचं. ठीक आहे, तुम्हाला अख्खा प्रोग्राम लिहत बसण्याची गरज नाही. ठीक आहे, पेपरमध्ये येताना सुद्धा विथ सिम्पाय लायब्ररी असं म्हटलं असेल प्रोग्राम सॉल्व करा, किंवा काही म्हटलंच नसेल तर तुम्ही डायरेक्टली सॉल्व फंक्शन वापरा. पण तेच जर तुम्हाला प्रॉपर कोडिंगने करायचं असेल, म्हणजे सॉल्व्हच कोडिंग लिहा असं सांगितलं, तर मग मात्र तुम्हाला तो प्रोग्राम लिहावा लागेल. ठीक आहे, समजतंय का? बघा, हे सोपं आहे खूप, पण यूज म्हणजे एकदा तुम्हाला प्रॅक्टिस केली की तुम्हाला ते सगळं परफेक्ट डोक्यात बसेल. ठीक आहे, अजून एक आहे बघा इथे एक्झाम्पल, x² + x+1 असं एक्सप्रेशन आहे. आपण बघूया इथे a इक्वल टू x² + x+1 सॉल्व ब्रॅकेटमध्ये a कॉमा ट्रू. एक्सचा आन्सर आता बघा मिळालं -1/2 - (3) इंटू i/2. इमॅजिनरी आन्सर जर असेल तर, ठीक आहे, जी काही रूट्स आहेत ती इमॅजिनरी आहेत दोन्ही बघा. सो इमॅजिनरी कॉम्पाउंड इज इंडिकेटेड बाय द सिम्बॉल आय. इथे बघा आय दिसतोय, स्मॉल दिसत नाहीये, तो कॅपिटलच्या फॉर्म मध्येच दिसतो, म्हणजे आपला जसा रेग्युलर काढतो तसा दिसत नाहीये. पण एक्सप्रेशन थोडक्यात काय की रिअल पण चालेल आणि आपलं हे पण चालेल, कॉम्प्लेक्स पण चालेल. सपोज यालाच मी सॉल्व, आधीच्या एक्सप्रेशनला मी जरा सॉल्व करतो, नुसतं सॉल्व ई असं जर म्हटलं तर बघा -4 -1 त्याने आपल्याला लिस्ट मध्ये आन्सर दिलं. ठीक आहे, हे आन्सर मला इथे जे डिक्शनरी मध्ये मिळत होतं ते इथे मला लिस्ट मध्ये मिळालं. का? कारण इथे मी डिक्शनरी वापरली, इथे मी डिक्शनरी नाही वापरली, सो त्याने मला लिस्ट मध्ये आन्सर दिला. सो इथे फरक नाही पडणार, कारण व्हेरिएबल माझं एकच आहे. सो या दोन्ही व्हॅल्यूज एक्सच्या आहेत हे मला कळेल. पण ज्यावेळेस माझ्याकडे 2 व्हेरिएबल्स असतील त्यावेळेस मला हे मग असं लिहून नाही चालणार. मला असं लिहिलं तर जास्त पटकन समजेल की कुठल्या व्हेरिएबलसाठी कुठली व्हॅल्यू आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सॉल्विंग फॉर वन व्हेरिएबल इन टर्म्स ऑफ अदर्स. ठीक आहे, म्हणजे आन्सर मला दुसऱ्या व्हेरिएबल्स मध्ये हवं असेल तर. म्हणजे इथे बघा हे सगळे सिम्बॉल्स म्हणून ट्रीट केले एखाद्या एक्सप्रेशन मध्ये, आणि ज्या एक्सप्रेशन मध्ये मला आन्सर हवं असेल ते एक्सप्रेशन मला टाकावं लागतं. म्हणजे सपोज मी आता इथे एक एक्सप्रेशन घेतो बघा, ई इक्वल टू, आणि मला सिम्बॉल्स डिफाईन करून घ्यावे लागतील. ए इक्वल टू सिम्बॉल सिंगल कोट्स मध्ये ए, बी इक्वल टू सिम्बॉल सिंगल कोट्स मध्ये बी, सी इक्वल टू सिम्बॉल सिंगल कोट्स मध्ये सी. ठीक आहे, त्याच्यानंतर मी एक्सप्रेशन घेतलं ई इक्वल टू ए स्टार एक्स डबल स्टार 2 प्लस बी स्टार एक्स प्लस सी, असं मी काहीतरी एक्सप्रेशन घेतलं. आता बेसिकली हे एक्सप्रेशन जे आहे याच्यामध्ये एबीसी मी आता ऍज अ सिम्बॉल म्हणून ट्रीट केले. ठीक आहे, ज्यावेळेस तुमच्याकडे एका एक्सप्रेशन मध्ये एकापेक्षा जास्त व्हेरिएबल्स असतील त्यावेळेस आपल्याला आन्सर कुठल्या तरी एकाच व्हेरिएबल मध्ये आणायचं असतं. ठीक आहे, हे एबीसी नंबर म्हणून नका ट्रीट करू. म्हणजे आपलं सिम्पल क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर आपल्याला फायनली एक्सचा आन्सर मिळणारच आहे. पण मी तुम्हाला एखादं एक्सप्रेशन असं दिलं की ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त व्हेरिएबल्स आहेत, म्हणजे आता सपोज सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हटली, 2 अननोन्स असतील तर आपल्याला सॉल्व्ह करायला किती इक्वेशन्स लागतात? तर 2 इक्वेशन्स लागतात. जेवढे अननोन्स तेवढी इक्वेशन्स लागतात, त्याच्याशिवाय आपल्याला न्यूमरिक आन्सर मिळत नाही. पण मी तुम्हाला 2 अननोन्स आणि एकच इक्वेशन दिलं तर मग मात्र तुम्ही आन्सर नाही फाइंड आउट करू शकत. मग अशा वेळेस तुम्ही काय करता, एखाद्या व्हेरिएबल मध्ये त्याचा आन्सर फाइंड आउट करतो. म्हणजेच एक्स इक्वल टू
काय ना काहीतरी असेल असं फाइंड आउट करतो, किंवा वाय इक्वल टू इन टर्म्स ऑफ एक्स असं काय ना काहीतरी त्याचा आन्सर फाइंड आउट करतो. कारण आपल्याकडे मुळात 2 अननोन्स असतात आणि इक्वेशन एकच असतं, सो ते सॉल्व्ह होत नाही. मग इथे सुद्धा तसंच आहे, की आता इथे बघितलं तर सिम्बॉल किती आहेत तुमचे, तर 4 सिम्बॉल्स आहेत, ए बी सी आणि एक्स, 4ही सिम्बॉल्स आहेत. पण मग 4 इक्वेशन्स नाही आहेत ना, इक्वेशन एकच आहे. मग अशा वेळेस कुठल्या तरी एखाद्याच व्हेरिएबलमध्ये मला त्याचा आन्सर कॅल्क्युलेट करून द्यायचं असेल तर मला परत सॉल्व फंक्शन वापरता येतं. मग मी काय करणार, सॉल्व ब्रॅकेटमध्ये पहिल्यांदा एक्सप्रेशन देईन, कॉमा कुठल्या व्हेरिएबलमध्ये, कुठल्या व्हेरिएबलचं मला आन्सर हवंय, तर एक्सचा आन्सर हवंय इन टर्म्स ऑफ अदर व्हेरिएबल्स. सो मी एक्स टाईप करेन, कॉमा ते मला डिक्शनरीच्या फॉर्ममध्ये हवंय, सो मी डिक ट्रू टाईप करेन आणि संपवेन. सो आता मला मिळणारं आन्सर हे एक्स इक्वल टू मायनस बी प्लस स्क्वेअर रूट ऑफ मायनस 4ac अपॉन 2a म्हणजे आपला फॉर्म्युला. कारण हे आपण असंच एक्सप्रेशन घेतो ना, क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो त्याचं एक्सच्या रूटचा आन्सर. सो मला हे काय ना काहीतरी मिळालं, 1 आणि 2 रूट्स मिळाली. ठीक आहे. सपोज मी तेच जर असं म्हटलं असतं, सॉल्व ब्रॅकेटमध्ये ई कॉमा ए कॉमा डिक्ट इक्वल टू ट्रू. ठीक आहे. तर मला एचं आन्सर मिळालं असतं इन टर्म्स ऑफ रिमेनिंग व्हेरिएबल्स. ठीक आहे. म्हणजे जसं आपण एक्सप्रेशन लिहितो ना, की ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. मग सी तिकडे शिफ्ट करावं लागेल, बी एक्स तिकडे शिफ्ट करावं लागेल, एक्स स्क्वेअरने डिवाइड करावं लागेल आणि स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. दॅट्स इट. स्क्वेअर रूट नाही घ्यावं लागणार, सॉरी, ए एक्स स्क्वेअर आहे ना. सो ए इक्वल टू, ठीक आहे. एक्सप्रेशन बघा, तुम्हाला समजतंय का? मी इथे वाटल्यास एकदम सिम्पल फॉर्म मध्ये दाखवतो. ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0 असं असणार ना. सो आपण काय करणार, ए एक्स स्क्वेअर इक्वल टू बी एक्स आणि सी तिकडे शिफ्ट करणार, म्हणजेच मला मायनस सी मायनस बी एक्स असं मिळेल. त्यानंतर मग ए इक्वल टू ब्रॅकेटमध्ये मायनस बी मायनस सी मायनस बी एक्स डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर हे असं एक्सप्रेशन मिळेल. सो एचं आन्सर इन टर्म्स ऑफ रिमेनिंग, म्हणजे बाकी सगळं मी शिफ्ट केलं तिकडे आणि एला फक्त एका साईडला ठेवलं. सो हेच जे काही मला करायचं होतं ते मला सिम्पली सॉल्व फंक्शनने करून मिळालं. सपोज तुम्ही दिलं सॉल्व ई इंटू ब्रॅकेट सीचं आन्सर मला हवंय, तर सी कॉमा डिक्ट इक्वल टू ट्रू, संपलं. मग सी इक्वल टू मला जे काही असेल ते मला मिळेल. सो एकाच वेळेस एकापेक्षा जास्त व्हेरिएबल्स आहेत पण इक्वेशन्स तेवढी नाहीयेत. मग अशा वेळेस मला कुठल्या मग सिंटॅक्स काय आपला झाला, तर सिंटॅक्स वरनं बघा पटकन तुम्हाला कळत असेल की सॉल्व्ह कडे आपल्याला आता 3 गोष्टी पाठवायच्या आहेत. एक तर एक्सप्रेशन पाठवायचंय, त्यानंतर कोणाचं आन्सर हवंय ते पाठवायचं आणि कशामध्ये आन्सर हवं ते पाठवायचं. ठीक आहे. हेच जर तुम्ही टाईप केलं असतं, सॉल्व इंटू ब्रॅकेट ई कॉमा सी, बघा त्याने आन्सर काय दिलं, एक्सप्रेशनचा आन्सर दिलं, इन टर्म्स ऑफ सीचा आन्सर दिलं, पण लिस्ट मध्ये दिलं का, कारण आपण डिक्शनरी ऍड केली नव्हती. ठीक आहे. सो ई सॉल्व ई कॉमा सी. सॉल्व ई म्हटलं तर बघूया वर्क होतंय का. वर्क होणार, पण त्याने काय घेतलं, ऑटोमॅटिक ए हे व्हेरिएबल घेतला, ए सिम्बॉल घेतला आणि त्याने कॅल्क्युलेट करून दिलं. परत आपण बघूया कॅल्क्युलेट करून की तो रॅन्डम चूज करतो का, तर नाही, तो ए लाच घेतो. मे बी पहिलं व्हेरिएबल त्याला जे एक्सप्रेशन, पहिलं सिम्बॉल त्याला जो एक्सप्रेशन मध्ये दिसत असेल तो मे बी तो घेत असेल. ठीक आहे. सो बघा हे समजतंय का, सॉल्व नावाचं फंक्शन. त्याच्यानंतर ठीक आहे, आपण हा एवढा एक पॉईंट बघू आणि या लेक्चरला थांबवू. मग ह्याची तुम्ही प्रॅक्टिस करा. सॉल्विंग अ सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स म्हणजे आत्ताच जे काही चाललंय ते, पण आता आपल्याला 2 व्हेरिएबल्सचा आन्सर आणि 2 इक्वेशन. सो मला आता न्यूमरिक आन्सर्स मिळवण्यासाठी, मग बघा मी सिम्बॉल्स डिक्लेअर करतो. से एक्स ला केलंच आहे आपण, वाय इक्वल टू सिम्बॉल सिंगल कोट्स मध्ये वाय ला घेतलं. त्याच्यानंतर E1 एक्सप्रेशन एक घेतो, 2 स्टार एक्स प्लस 3 स्टार वाय मायनस 6. E1 एक्सप्रेशन घेतलं. तसंच E2 सुद्धा घेतो, E2 इक्वल टू 3 स्टार एक्स प्लस 2 स्टार वाय मायनस 12. E1 E2 घेतले. आता आपण सॉल्व्ह करूया, म्हणजे 2
अननोन्स आहेत एक्स आणि वाय, दोन एक्सप्रेशन्स आहेत, सो दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत. आता मला एक्सचा आन्सर इन टर्म्स ऑफ वाय किंवा वायचा आन्सर इन टर्म्स ऑफ एक्स घेण्याची गरज नाही. आता मी डायरेक्टली त्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो. सो मी डायरेक्टली सॉल्व्ह करेन. आता मला दोन एक्सप्रेशन्स पाठवायचे, सो मी E1 म्हटलं कॉमा E2 म्हटलं. दोन एक्सप्रेशन्स पाठवली, E1 E2 एंटर केलं. ओके, मला काही मिळतच नाहीये. परत एकदा मी चेक करतो. सॉल्व E1 कॉमा E2 कॉमा डिक्ट इक्वल टू ट्रू. अजूनही मला काही मिळत नाहीये. ओके, काय एरर असू शकेल? E1 फंक्शन घेतलंय, E2 घेतलंय, तरी पण एक्स आणि वाय ला व्हॅल्यू मिळत नाहीये. ट्रू. एक्स आणि वाय आपले सिम्बॉल आहेत ना. ठीक आहे, मी परत एकदा पहिल्यापासून टाईप करून बघतो आणि इथं कॉपी करूया. सॉल्व फंक्शन अगोदर घेतो. फंक्शन्स इम्पोर्ट करून घेतली. सिम्पाय, त्याच्यानंतर एक्स इक्वल टू सिम्बॉल एक्स घेऊया, वाय इक्वल टू सिम्बॉल वाय, त्याच्यानंतर एक्सप्रेशन्स घेऊया. से ए इक्वल टू, कॉपी करतो, बी इक्वल टू ए बी घेतली मी इनपुट करून घेऊन. त्याच्यानंतर आता सॉल्व ए कॉमा बी कॉमा डिक्ट इक्वल टू ट्रू, एंटर. ओ, स्टील आपल्याला नाही मिळते. लेट मी डू दिस अगेन. परत एकदा मी एक्सप्रेशन घेतो. ए इक्वल टू 2x प्लस 3y मायनस 6. पण प्रिंट करून बघूया. प्रिंट ए. हा एक्सप्रेशन सारखं दिसतंय. बी इक्वल टू बी इक्वल टू 3 स्टार एक्स प्लस 2 स्टार वाय मायनस 12. प्रिंट करून बघूया. प्रिंट बी. ठीक आहे, तेही दिसतंय. सॉल्व ए कॉमा बी कॉमा डिक्ट इक्वल टू ट्रू. ओके, स्टील आपल्याला आन्सर मिळत नाहीये. ठीक आहे, हे एक फंक्शन जे काही आहे ते तुम्ही जरा वर्क करून बघा तुमच्याकडे होत आहे का. अदरवाईज मी ज्यावेळेस नेक्स्ट लेक्चर घेईल त्यावेळेस ते सांगेन. आणि त्याच्याबरोबर ते आपल्याला हा पण एक पॉईंट बघायचा आहे की व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून सुद्धा त्याचा आन्सर मिळतं की नाही. म्हणजे एक्स आणि वायला आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, एक्स आणि वायच्या आपल्याला एकदा का व्हॅल्यू मिळाल्या की परत त्याच व्हॅल्यू आपण त्या एक्सप्रेशन मध्ये टाकल्या E1 मध्ये किंवा E2 मध्ये, तर आपल्याला आन्सर 0 मिळायला हवीत ना. कारण आपण सायमल्टेनियस इक्वेशन्स 0ला इक्वेट करतो. सो ते सुद्धा आपल्याला व्हेरीफाय करता येतं. म्हणजे एक्सची व्हॅल्यू मिळाली, वायची व्हॅल्यू मिळाली की परत ती त्याच एक्सप्रेशन मध्ये टाकायची आणि 0 करून बघायचं. सपोज तुमचं हे वर्कआउट झालं तर हे जस्ट ट्राय करून बघा. नाही आलं तर आपण नेक्स्ट लेक्चरला हे बघूच. ठीक आहे, सो या लेक्चरला आपण थांबू. आता तुम्ही काय करायचं, याचं प्रॅक्टिकल परफॉर्म करायचं. कुठलीही वेगवेगळी एक्सप्रेशन्स घ्यायची आणि त्याच्यासाठी ही सगळी फंक्शन्स मला वर्क करून दाखवायची आणि त्याची PDF मला व्हॉट्सअपवर पाठवायची. ठीक आहे, व्हॉट्सअपवर नको, तुम्ही नेहमीप्रमाणे गुगल क्लासरूमवर मी जिथे आता हा टॅब तयार केला आहे, जिथं लेक्चर तुम्ही हे केलं तिथेही पाठवायची आणि ती सबमिट करायची. ठीक आहे, थांबूया आपण आजच्या लेक्चरला. आज मी आता काही दुसरं लेक्चर नाही घेणार आहे.
हे तुम्ही जस्ट बघा आणि फक्त मला सांगा वर्क होतंय की नाही. शेवटचं जे माझं नाही वर्क झालं ते. नाहीतर अदरवाईज आपण नेक्स्ट लेक्चरला ते सुरुवातीला घेऊ. ओके. थांबूया आपण.